हा जो प्लॉट आहे जिथे आपण आता उभे आहोत हा महानगरपालिकेचा भूमापन क्रमांक 1076 AP 89 पार्ट वांड्रे पश्चिम हा प्लॉट आहे। हा खरं तर महानगरपालिकेचा प्लॉट आहे आणि याच्यावर आरक्षण आरोग्यविषयक सुविधा याचं आरक्षण असणारा हा प्लॉट आहे। तर मला वाटतं की या प्लॉटवर टेंडर काढून एका खाजगी कंपनीला, त्या कंपनीचं नाव देखील त्यांनी ते नमूद केलेलं आहे, JSW फाउंडेशन म्हणून आहे। ह्या खाजगी कंपनीला त्याचं प्लॅनिंगपासून ती बिल्डिंग बांधण्यापासून पुढे ती एक्झिक्यूट करण्यापासून ती परिचारिका जे नर्सिंग कॉलेज आहे, जे हे महानगरपालिकेचं डिग्री कॉलेज, नर्सिंग डिग्री कॉलेज हे पहिलं कॉलेज होतं। हे या अगोदर महानगरपालिकेने नर्सिंग डिप्लोमा कॉलेज अनेक आहेत, पण महानगरपालिकेचं डिप्लोमा कॉलेज डिग्री कॉलेज हे प्रथम होतं आहे आणि ते खाजगीकरण करण्याचा हा महानगरपालिकेचा घाट आहे। कारण ह्याच्या बांधकामापासून, डिझाईनपासून, बांधकामापासून ते चालवण्यासाठी सुद्धा त्याच संबंधित कंपनीला द्यायचा हा महानगरपालिकेचे मनसुबे आहेत। खरं तर महानगरपालिका जर या इतकी आस्थापना चालवते, बरीचशी हॉस्पिटल्स चालवते, बरेचसे नर्सिंग डिप्लोमा कॉलेजेस चालवते, मग महानगरपालिकेची स्वतःची कपॅसिटी असताना देखील महानगरपालिका हे खाजगीकरण करण्याचा घाट का घालत आहे हा आमचा प्रश्न आहे। महानगरपालिकेने खरं तर स्वतः हे बांधून स्वतः हे महाविद्यालय चालवणं गरजेचं आहे आणि हीच आमची प्रमुख मागणी आहे। तुम्ही जर एखाद्या संस्थेला 5,29 लाख रुपये घेऊन म्हणजे ते लीजवर देत आहेत आणि वार्षिक फक्त तुम्ही 3,000 रुपये त्याला आकारतायत, त्याच्यामध्ये तुमची एक अट अशी आहे फक्त की 60% ज्या विद्यार्थिनी परिचारिकेच्या ज्या जागा आहेत त्या खाजगी कॉलेज जे चालवत आहे ते फाउंडेशन जे आहे, जी संस्था आहे ते भरणार आहेत आणि 40% महानगरपालिकेला दिल्या जाणार आहेत। आता मला सांगा, जर ह्या 100% महानगरपालिकेला मिळाल्या, जर स्वतः महानगरपालिकेने बांधलं आणि जर चालवलं कॉलेज, तर 100% जागा महानगरपालिकेला मिळतील, जेणेकरून मराठी जी मुलं मुली जी आहेत, परिचारिका मुली आहेत मराठी, यांना जास्त संख्येने इथे संधी मिळेल। त्यामुळे आमचा हट्टास असा आहे, आमचा आग्रह असा आहे किंवा आमची विनंती अशी आहे किंवा आमची मागणी अशी आहे की ह्या प्लॉटवर महानगरपालिकेने स्वतः ते परिचारिकेचे जे महाविद्यालय बांधावं आणि स्वतः चालवावं, ही आमची मागणी आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नव्याने परिचारिका म्हणून येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। पण जर फक्त 40% जर त्याची जागा महानगरपालिकेकडे असेल आणि 60% खाजगी संस्थेकडे असेल तर फी जी असते वार्षिक त्याच्यामध्ये पण मोठी बदल होऊ शकतो। नाही बघा, जेव्हा एखादं खाजगीकरण होतं ना तर त्याच्या फीजवर आणि ह्याच्यावर कोणाचा कंट्रोल राहत नाही। आत्तापर्यंतचे आपला जो इतर ज्या ठिकाणी खाजगीकरण झालेलं आहे तिथला अनुभव आपल्याला तसाच आहे की एकदा काही खाजगीकरण झालं आणि एखाद्या संस्थेच्या हातात तो कारभार गेला तर त्याच्यावर कंट्रोल कोणाचाही राहत नाही, महानगरपालिकेचाही राहणार नाही। म्हणूनच म्हटलं की तुम्हाला वाजवी दरामध्ये, वाजवी फीमध्ये जर सर्वसामान्य कुटुंबातल्या, मराठी कुटुंबातल्या मुलींना नर्सिंग डिग्री कोर्स मिळत असेल तर तो मला वाटतं महानगरपालिकेने स्वतःहून जर हे कॉलेज बांधून चालवलं तरच मिळेल। खाजगी संस्थांना दिलं तर त्याची फीससुद्धा भरमसाठ असेल आणि मला वाटतं ती सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या मुलींना ती अफोर्डेबल नसणार। तर ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून महानगरपालिकेने ह्याचा पुनर्विचार करायला हवा आणि ही जी काही प्रकल्प आहे की ही काही योजना आहे ही स्वतः राबवावी। एक पहिली गोष्ट आहे असे की ती निविदाची तारीख होती, लास्ट डेट होती ती 31 तारीख काहीतरी, ही 31 की ती 28 तारीख समथिंग होती। आता ती परत 6 तारखेपर्यंत का वाढवली? म्हणजे तुम्हाला एका पर्टिक्युलर एकच कंपनी निविदा भरते आहे, दुसऱ्या कंपनी कोणी भरत नाही। आता परत कोणीतरी एकच कंपनी आल्यामुळे ती त्यांना देणं हे थोडंसं टेक्निकली प्रॉब्लेमॅटिक होईल, म्हणून मग 2-3 तारखा वाढवायच्या आणि मग सांगायचं की आम्ही 2-3 वेळा एक्सटेन्शन देऊनसुद्धा मिळालं नाही तर आम्हाला आता ह्यांना द्यावं लागतं आहे, कळलं का? तर मला वाटतं की हे जे टेंडर आहे ना हे टेंडरच महानगरपालिकेने कॅन्सल करावं, रद्द करावं आणि स्वतः ही इमारत बांधून स्वतः हे कॉलेज चालवावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।